नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण स्टँडर्ड 10चा फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजेच मराठीतला 2 चलातील रेषीय समीकरणे ह्याचा पार्ट 4 बघणार आहोत. तर त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विप्राज लर्न ॲट होम ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. मी इथं पुन्हा लिहिते 7020004321. तर तुमचे काहीही डाऊट्स असतील ना तर तुम्ही हा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. मग मी जेव्हा नेक्स्ट लेक्चर करेन त्याच्यामध्ये ते सगळे डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न करेन. तर आज आपण आजच्या पार्टला सुरुवात करू. तर आज पहिल्या 3 पार्टमध्ये काय बघितलं तर लिनियर इक्वेशन्स असतात त्या 2 व्हेरिएबलमधल्या लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, म्हणजे त्यांची डिग्री 1 पाहिजे बरोबर, आणि त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पाहिजेत. इक्वल टू साईन पाहिजे, इक्वल टू साईनच्या पलीकडे काहीतरी व्हॅल्यू पाहिजे. त्यानंतर जर 2 लिनियर इक्वेशन्स दिलेले असतील तर त्यातली एक्स आणि वायची व्हॅल्यू ते सॉल्व्ह करून आपण कसं काढू शकतो, आणि दिलेल्या लिनियर इक्वेशनसाठी ग्राफवर ग्राफ कसा काढू शकतो. म्हणजे प्रत्येक लिनियर इक्वेशनची एक स्ट्रेट लाईन बनत असते बरोबर. तर ते वेगवेगळे पॉईंट्स मग एक्सच्या व्हॅल्यू कन्सिडर करून त्याच्यावरून वायची व्हॅल्यू काढा, असे वेगवेगळे पेअर्स करून त्याच्यातनं आपण ग्राफ पेपरवर ग्राफ कसा काढायचा ते बघितलं बरोबर. तर आज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत डिटर्मिनंट, म्हणजेच त्याला निश्चयक म्हणतात. तर डिटर्मिनंट कसा दाखवतात तर तो अशा 2 स्ट्रेट लाईन काढायच्या, त्याच्यामध्ये ABCD हा डिटर्मिनंट आहे. तर हा जो डिटर्मिनंट आहे त्याची डिग्री जी आहे ती 2 आहे. का? कारण की त्याच्यामध्ये 2 रोज आहेत. रोज कोणते आहेत? रोज म्हणजे आडवी रेषा कोणते आहेत? AB एक आहे आणि दुसरा CD बरोबर. आणि याच्यामध्ये कॉलम्स पण 2 आहेत. AC कॉलम्स म्हणजे स्तंभ, तर कॉलम्स पण 2 आहेत. कोणते आहेत? A आणि C आणि दुसरा आहे BD बरोबर. म्हणून याची डिग्री 2 आहे. तर ह्या जर डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर व्हॅल्यू कशी काढतात? डिग्री म्हणजे कोटी मराठीत, ठीक आहे. तर व्हॅल्यू कशी काढायची असते? असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, ठीक आहे. मग जर ह्याची व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट व्हॅल्यू काढायसाठी काय फॉर्म्युला आहे? A ला D सोबत मल्टिप्लाय करायचं म्हणजे A इंटू D आणि त्याच्यातून B इंटू C, म्हणजे हे जे मल्टिप्लिकेशन असेल ते सबस्ट्रॅक्ट करायचं B इंटू C. ही ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंवा किंमत, जे निश्चक आहे त्याची किंमत काढायसाठी ह्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस म्हणजे वजाबाकी ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. अशा प्रकारे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. तर आता आपण काही एक्झाम्पल्स बघू की डिटर्मिनंटची एक्झॅक्टली व्हॅल्यू कशी काढतात ते. ठीक, तुम्हाला लक्षात आलं का डिटर्मिनंट म्हणजे काय? तर ह्या 2 लाईन मध्ये ABCD हे चारी पण जे आहेत ते कॉन्स्टंट्स आहेत. आता ह्याच्यामध्ये रोज किती आहेत? रो 1 रो 2. कॉलम्स किती आहेत? कॉलम 1 कॉलम 2. म्हणजे 2 आडवे आहेत एंट्रीज, 2 उभे स्तंभ आहेत. तर रोज हे झाले, कॉलम्स हे झाले. आणि व्हॅल्यू काढताना ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं A आणि D चं मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन B आणि C. ती ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. तर डिटर्मिनंट यूज करून आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स अगदी थोड्या म्हणजे कमीत कमी स्टेप्समध्ये आपण सॉल्व्ह करून त्यांची व्हॅल्यू काढू शकतो. तर आपण काही डिटर्मिनंटची व्हॅल्यू एक्झॅक्टली ही जी आपण व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू कशी काढू शकतो ते बघू आता. तर आता आपण डिटर्मिनंट किंवा निश्चय कसं सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढता येते ते बघू. तर पहिला काय बघितलं आपण, डिटर्मिनंट कसा डिनोट करतो? ABCD आणि याची व्हॅल्यू कशी काढायची दाखवली होती. त्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन बरोबर, A इंटू D मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन B इंटू C. सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करून इथे व्हॅल्यू काढायची, ठीक आहे. तर आता पहिला फर्स्ट, आणि डिटर्मिनंट्स दाखवण्यासाठी ना नेहमी कॅपिटल लेटर्स म्हणजे जी फर्स्ट लिपी आहे इंग्लिशची ती यूज करतात, जसं ABN, ठीक आहे. तर आता आपण पहिला बघू. हा 5 हा डिटर्मिनंट काय दिलेला आहे? 5379 बरोबर.
तर ह्याची व्हॅल्यू कशी काढायची, पहिला ह्याचं मल्टिप्लिकेशन 5 × 9 मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 3 × 7 बरोबर 5 × 9 45 मायनस 3 × 7 21 45 minus 21 is 24. तर फर्स्ट ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 24. सेकंड बघू आता. सेकंड डिटर्मिनंट दिलेला आहे b = -8 -3 2 4. ठीक आहे. तर ह्याची व्हॅल्यू पुन्हा फर्स्ट हे मल्टिप्लिकेशन म्हणजे -8 × 4 मायनस म्हणजे इथं वजाबाकी करायचे या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन. तर ह्या दोन्ही कोणते -3 × 2 बरोबर. तर -8 × 4 8 4 जा 32 इथे मायनस येईल पुन्हा इथे मायनस -3 × 6 3 2 जा 6 इथे मायनस येईल बरोबर -32 हे मायनस मायनस +6 होईल. तर बरोबर 32 प्लस -32 + 6 म्हणजे -26. आता हा नेक्स्ट डिटर्मिनंट बघू. ह्याच्यामध्ये रूटचं पण साइन आलेलं आहे बरोबर. तर याला पुन्हा फर्स्ट हे मल्टिप्लिकेशन तर 2√3 × 3√3 3√3 मायनस हे मल्टिप्लिकेशन 9 × 2 9 × 2. तर इथे काय होईल, हे जे पहिला होल नंबर्स आहेत ते घ्या 2 × 3 आणि हे √3 × √3 √3 × √3 म्हणजे 2 टाइम्स जर रूट केलं तर ते 3 होईल बरोबर. मायनस हे 9 2 जा 18 तर 2 × 3 6 6 × या दोन्हींचा √3 3 होईल 6 3 जा 18 सो 18 - 18 झाले मग =0. तर याचा आन्सर येईल 0. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतात ते लक्षात आलं का. फर्स्ट रो मधला लेफ्ट साइडचा आणि सेकंड रो मधला राईट साइडचा ह्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस फर्स्ट रो मधला सेकंड आणि सेकंड रो मधला फर्स्ट यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. अशा प्रकारे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. तुम्ही स्वतः करून थोडंसं ट्राय करा म्हणजे लक्षात येईल एक्झॅक्टली कशी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण काय बघणार आहोत, डिटर्मिनंट मेथड म्हणजे क्रॅमर्स रूल. हा जो मॅथमॅटिशियन आहे क्रॅमर त्याने ही पद्धत शोधून काढलेली आहे म्हणून त्याला क्रॅमर्स रूल म्हणतात किंवा क्रॅमरची पद्धत. तर डिटर्मिनंट मेथडने आपण सायमल्टेनियस इक्वेशन किंवा एक सामायिक समीकरणे जी असतात ती सॉल्व्ह करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू कशी काढू शकतो. तर इथे मी दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स लिहिलेले आहेत. a1x + b1y = c1 ही झाली फर्स्ट आणि दुसरी a2x + b2y = c2. तर हा एक जनरल फॉर्म आहे. तर ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय जे आहे ते आहेत व्हेरिएबल्स बरोबर ज्यांची आपल्याला व्हॅल्यू काढायची राईट. तर ह्याला मराठीत चल म्हणतात. आणि a1 b1 c1 a1 b1 c1 हे तीन जे आहेत अँड a2 b2 c2 सेकंड इक्वेशन मधले a2 b2 c2 हे आहेत रियल नंबर्स अँड वन मोर कंडिशन पाहिजे की जी डिटर्मिनंटची पद्धत आहे की a1 × b2 मायनस b1 × a2 त्याची व्हॅल्यू म्हणजे सबट्रॅक्ट केल्यावरती 0 नसली पाहिजे. ठीक आहे. a1 b2 मायनस b1 a2 यांचं सबट्रॅक्शन केलं म्हणजे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढल्यावर ती 0 नाही आली पाहिजे. तर ह्या पद्धतीत काय करायचं आहे आपल्याला ह्या जनरल फॉर्मॅटवरून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. तर फर्स्ट काय करावं लागेल, एक्स काढायचं ठरवलं आपण तर आपल्याला हे वाय आपल्याला काढून टाकावं लागेल राईट. मग वाय काढून टाकायसाठी ह्या दोन्हींना जर आपण सेम केलं आणि मग सबट्रॅक्ट केलं तर वाय आपल्याला कट करता येईल. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, फर्स्ट इक्वेशनला आपल्याला इथं b1 b2 y करायसाठी इथे मल्टिप्लाइड बाय b2 करावं लागेल.
आणि सेकंड इक्वेशनला इथं B2y आहे तर B1 पाहिजे म्हणून मल्टिप्लाइड बाय B1 करावं लागेल. बरोबर. तर हे कसं येईल पुढे A1 B2 x प्लस B1 B2 y इक्वल टू C1 B2. बरोबर आहे. सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय B1 करावं लागेल. तर इथे काय येईल A2 B1 x प्लस B1 B2 y इक्वल टू C2 B1. तर आता आपण इथे काय करू, आपल्याला इक्वेशन 3 मिळाली म्हणजे इथं आपण मल्टिप्लाइड बाय इक्वेशन 1 ला B2 ने केलं आणि इक्वेशन 4 मिळाली जिथे आपण इक्वेशन 2 ला मल्टिप्लाइड बाय B1 केलं. तर आपण ह्या थर्ड ला फोर्थ मधून सबस्ट्रॅक्ट करू. ठीक आहे. तर काय होईल, सबस्ट्रॅक्ट 4 मधून 3 ला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. राईट. तर ही पहिला 4 घेऊ. A2 B1 x प्लस B1 B2 y इक्वल टू C2 B1. सबस्ट्रॅक्ट थर्ड. तर काय A1 B2 x प्लस B1 B2 y इक्वल टू C1 B2. तर इथे सबस्ट्रॅक्शन आहे तर चिन्ह चेंज होतील, मायनस होईल. राईट. तर हे दोन्ही इक्वल आहे म्हणून हे कॅन्सल होईल. B1 B2 y B1 B2 y. बरोबर. आता ह्या दोन्हींच्यात x कॉमन आहे तर x बाहेर घेऊ. A2 B1 मायनस A1 B2 इक्वल टू C2 B1 मायनस C1 B2. तर x इक्वल टू हे जे आहे मल्टिप्लाइड इथं येते, इकडे गेल्यावर डिवाइड होईल. राईट. C2 B1 मायनस C1 B2 डिवाइड बाय A2 B1 मायनस A1 B2. राईट. तर x च्या केसमध्ये इथे काय आलं C2 B1. C2 काय होतं, इक्वल टू च्या इकडचं होतं आणि x सोबत A1 होतं तर इथं B1 आलेलं आहे. राईट. तर सिमिलरली y ची व्हॅल्यू काय येईल, जशी x च्या केसमध्ये जर बघितलं आपण A1 A2 खाली आलेला आहे, A1 A2 B1 A B खाली आलेला आहे आणि वर ती C आणि B आलेला आहे. तर y ची व्हॅल्यू येईल y इक्वल टू सेम फॉर्मॅट मध्ये, फक्त b च्या जागी आपल्याला a करावं लागेल. राईट. सिमिलरली y ची व्हॅल्यू काय येईल, A2 C1 मायनस A1 C2 डिवाइड बाय A2 B1 मायनस A1 B2. तुम्हाला y ची कशी काढली नाही कळली तर आपण जशी x ची केली तशी सेम y चं पण करून बघा. ठीक आहे. तर डिटर्मिनंट म्हणजे आपण काय बघितलं होतं, जसं A B C D या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असेल तर पहिला यांचं मल्टिप्लिकेशन होतं. राईट. AD मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन BC. तर आता आपल्याला व्हॅल्यूवरून डिटर्मिनंट काढायचं असेल तर आपण x ला कसं लिहू शकतो, C2 B1. राईट. C2 B1. तर इथे आपण घेऊ C2 B1 मायनस C1 B2. तर C1 B2 डिवाइड बाय A2 B1. तर A2 B1 ला आपण इथं A2 B1 आणि A1 B2 असं घेऊ. सिमिलरली y ला पण डिटर्मिनंट मध्ये लिहिलं तर y चं कसं लिहिता येईल, A2 C1. तर इथे आपल्याला लिहिता येईल A2 C1 म्हणजे इथे A2 C1 आणि A1 C2 डिवाइड बाय A2 B1 मायनस A1 B2. राईट. A2 C2 A1 C1. तर या दोन्हीच्या मध्ये पण खालची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे. राईट. खरं ज्या आपल्या इक्वेशन्स दिल्या होत्या त्यांच्यातले कॉलम्स काय होते, स्तंभ जे होते, जसं दिलेलं इक्वेशन A1x प्लस B1y इक्वल टू C1 आणि A2x प्लस B2y इक्वल टू C2. तर हे जे कॉलम्स होते ते पेयर्स काय होते, 3 पेयर्स A1
A2, सेकंड पेअर होता B1 B2 आणि थर्ड होता C1 C2, असे 3 पेअर्स होते बरोबर. आता आपण बघू, आता फॉर एक्झाम्पल आपण ह्यांना काहीतरी नेमिंग कन्व्हेन्शन देऊ इझी करण्यासाठी. ओके, तर ही जी कॉमन आहे A2 B2 A2 B2 A1 B1, ह्याला आपण डिनोट करू D ने. ठीक आहे, कारण कॅपिटल लेटर्सने आपण डिटर्मिनंट डिनोट करतो, म्हणून हे जी खालची आहे A2 B2 A1 B1 त्याला D ने डिनोट करू. त्यानंतर x ची जी वरची व्हॅल्यू आहे त्याला dx करू. dx इक्वल टू C2 B2 C1 B1 आणि dy इक्वल टू y ची जी वरची व्हॅल्यू आहे A2 C2 A1 C1, राईट. तर ह्या फॉर्मॅट मध्ये जर आपल्याला लिहायचं झालं तर काय येईल, x इक्वल टू dx डिवायडेड बाय d आणि y इक्वल टू dy डिवायडेड बाय d, शॉर्ट फॉर्मॅट मध्ये, राईट. आणि हे जे आहे ते डिटर्मिनंट्स आहेत आणि जे गिवन इक्वेशन आहे त्याच्यावरून सायमल्टेनियस इक्वेशन वरून आपले कॉलम काय आहेत, A1 A2 B1 B2 आणि C1 C2. तर आपण बघितलं तर D च्या केसमध्ये C1 C2 हा कॉलम ओमिट झालेला आहे, राईट. म्हणजे तो नाहीये इथे, फक्त A चा आणि B चा हे दोन कॉलम्स आहेत A2 A1 B2 B1. dx च्या केसमध्ये x ची व्हॅल्यू काढायची असेल तेव्हा A1 A2 हा कॉलम ओमिट झालेला आहे, बाकी B1 C1 हे सगळे आहेत व्हॅल्यूज. 2 वाला फर्स्ट आलेलं आहे, 1 वाला नंतर आलेलं आहे. खरे हे व्हॅल्यू आहेत B1 B2 C1 C2. आणि dy च्या केसमध्ये B1 B2 ओमिट झालेला आहे, A1 C1 A2 C2 ह्या व्हॅल्यूज आहेत, करेक्ट. तर क्रेमरनं जी पद्धत सांगितलेली आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची, त्याच्यामध्ये आपण डिटर्मिनंट्स वापरून x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. तर इथे x ची व्हॅल्यू काय येणार होती, dx डिवायडेड बाय d आणि y ची व्हॅल्यू येणार होती dy डिवायडेड बाय d. तर आपण काही एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की किती फास्ट आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ह्या दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत. 5x प्लस 3y इक्वल टू -11, 2x प्लस 4y इक्वल टू -10. तर आपण जे आधी बघितलं क्रेमर्सची पद्धत काय, त्याच्यामध्ये हे जे होते ते A वाले होते, राईट. हे B वाले होते कॉलम्स आणि हे C वाले होते. तर ते सेम यूज करून D ची व्हॅल्यू आपल्याला काढायची झाली तर D इक्वल टू काय येईल इथं, D इक्वल टू A2 A काय आहे 2 5 आणि B2 B1 तर 4 आणि 3 ही D ची व्हॅल्यू येईल, राईट. त्यानंतर dx च्या केसमध्ये A वाला कॉलम नसणार आहे, C आणि B वाले. तर C2 काय आहे -10, C1 -11 आणि B2 4 आणि 3. आणि dy काय येईल, y च्या केसमध्ये A आणि C वाले कॉलम्स आहेत, B वाला नाहीये. तर A2 काय आहे 2 A1 5 आणि C2 -10 आणि -11, राईट. तर x ची व्हॅल्यू काय होती, x इक्वल टू, फॉर एक्झाम्पल पहिला आपण ह्याला सॉल्व्ह करून घेऊ. तर d ची व्हॅल्यू काय येईल 2 × 3 -5 × 4 सो इक्वल टू 2 × 3 6 -20, 6 -20 म्हणजे -40 आली d ची व्हॅल्यू. सेम dx ची व्हॅल्यू इक्वल टू -10 यांचं मल्टिप्लिकेशन येईल, राईट. -10 × 3 मायनस आता ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 4 × -11
इक्वल टू माइनस 10 3 जा माइनस 30 माइनस 4 11 जा 44 खरं मायनस येईल कारण इथं मायनस आहे. सो इक्वल टू मायनस 30 हे मायनस मायनस प्लस होईल प्लस 44. सो इक्वल टू 44 मायनस 30 इज 40 आणि dy ची व्हॅल्यू येईल पहिला यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू मायनस 11 मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन मायनस 10 इंटू 5 राईट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला फक्त मी यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन. तर 2 इंटू मायनस 11 इज मायनस 22 मायनस 10 इंटू 5 मायनस 50 राईट. तो मायनस 22 मायनस मायनस प्लस 50 झाले. सो इक्वल टू 50 मायनस 22 इज 28. सो आता डी ची आली व्हॅल्यू मायनस 14 dx ची 14 dy ची 28. खरं जे आपले फॉर्म्युले आहेत की x ची व्हॅल्यू काय आहे x इक्वल टू dx. तर आता इथं dx ची व्हॅल्यू काय आली 14. सो इक्वल टू 14 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू मायनस 14. सो x इक्वल टू 14 14 1 सो मायनस 1. x ची व्हॅल्यू आली मायनस 1. y ची काय आहे y इक्वल टू dy डिवायडेड बाय d. dy डिवायडेड बाय d. सो dy ची व्हॅल्यू काय आली 28. 28 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू मायनस 14. 14 टू द 22 सो y ची व्हॅल्यू इज मायनस 2. सो सोल्युशन काय येईल याचं x आणि y पेअर मायनस 1 कॉमा मायनस 2. हे ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन असेल. 5x plus 3y equal to minus 11 2x plus 4y equal to minus 10. x आणि y ची व्हॅल्यू आलं का लक्षात कसं केलंय ते. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. तर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे 2x plus y equal to 19 2x minus 3y equal to minus 3. तर पुन्हा हे आपला a वाला कॉलम असणार आहे. हा इथे 1 आहे. जर काहीच नसेल तर 1 असतं. हा बी वाला कॉलम असणार आहे आणि हा सी वाला कॉलम असणार आहे राईट. तर आपण हे जे क्रेमर्स मेथडने जे फॉर्म्युले आलेले आहेत त्याच्यावरून ह्या व्हॅल्यूज काढू. सगळ्यात पहिला डी. सो डी ला काय येतं डीच्या केसमध्ये सी वाला कॉलम येत नाही राईट. ए वाला येतो बी वाला येतो. तर A2 काय आहे 2 A1 पण 2च आहे 2 2 B2 इज मायनस 3 आणि हा 1. तर ह्याची व्हॅल्यू काढू. पहिला यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 1 मायनस ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन मायनस 3 इंटू 2 2 मायनस 3 टू ज 6 तर मायनस 6. सो 2 मायनस मायनस प्लस 6 इक्वल टू 8. तर डी ची व्हॅल्यू झाली 8. आता dx च्या केसमध्ये ए वाला कॉलम येत नाही राईट. बी आणि सी वाला राहतो. तर C2 म्हणजे मायनस 3 C1 इज 19 B2 इज मायनस 3 आणि 1. तर ह्यांची व्हॅल्यू म्हणजे पहिला ह्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 3 इंटू 1 मायनस ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन मायनस 3 इंटू 19. So minus 3 into 1 is minus 3 minus 19 to the 19 to the 30 19 3 the 57. So equal to minus 3 हे minus येईल right 57. इथे मायनस आहे इथे प्लस साइन आहे तर हे मायनस येईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल 57. सो 57 मायनस 3 इज 54. तर dx ची व्हॅल्यू आली 54 आणि dy इक्वल टू काय dy च्या केसमध्ये बी वाला कॉलम येत नाही ए आणि सी वाला येतो. तर A2 A1 A2 काय आहे 2 2 C2 काय आहे मायनस 3 19. तर ह्याची व्हॅल्यू काढा. पहिला यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 19 मायनस ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन मायनस 3 इंटू 2 2 इंटू 19 इज 38 मायनस
3 2 are 6 minus 6. So 38 minus minus plus 6. 38 plus 6 is 44. Right? तर dy ची व्हॅल्यू झाली 44. तर x म्हणजे काय आहे? x ची व्हॅल्यू x इक्वल टू dx डिवायडेड बाय d. dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली इथं 54 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू काय आलेली आहे 8. तर ह्या दोन्हींना पण 2 ने जातं 2 27 आणि इथे 4. सो x ची व्हॅल्यू आली 27 डिवायडेड बाय 4. dy आता y ची व्हॅल्यू काय येते y इक्वल टू ही झाली x ची व्हॅल्यू dy इक्वल टू y इक्वल टू dy डिवायडेड बाय d. सो dy ची व्हॅल्यू काय येते dy इक्वल टू 44. सो 44 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू 8. सो 4 ने जाईल 4 2 11 बाय 2. सो सोल्युशन काय येईल इथे x, y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 27 बाय 4, y ची व्हॅल्यू 11 बाय 2. ही याची या समीकरणाची सोल्युशन असेल किंवा उकल असेल जे पेअर हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करेल. आलं का तुमच्यात लक्षात? डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल वापरून आपण किती इझिली फटाफट करू शकतो. काही मल्टिप्लिकेशन वगैरे करायचे नाही. एवढंच लक्षात ठेवा डी म्हणजे ज्यांना इथे भागाकार करायचा x आणि y ची व्हॅल्यू काढताना त्याची व्हॅल्यू काढताना a आणि b कॉलम फक्त घ्यायचे c नाही. dx ची काढताना a वाला घ्यायचा नाही म्हणजे जो x च्या पुढे जे आहेत ना कॉन्स्टंट तो घ्यायचा नाही. c आणि b चा घ्यायचा आणि y ची काढताना b वाला घ्यायचा नाही म्हणजे y च्या पुढे जे कॉन्स्टंट आहेत त्यांचा घ्यायचा नाहीये. a आणि c चा कॉलम घ्यायचा आणि त्याच्यावरून आपण फटाफट आन्सर्स काढू शकतो. ह्याच्या खाली जी प्रॅक्टिस सेट दिलेला आहे ना बुकमध्ये तो सराव संच तो तुम्ही करून बघा आणि तरीही कुठे अडत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.